मध्ये आलेले क्वेश्चन पेपर जो आहे काही प्रश्न जे आहेत ते आपण या ठिकाणी सोडूया। बघा पहिला प्रश्न होता, जर हा काय दिलेला आहे या ठिकाणी संच दिलेला आहे, एम हा संच दिलेला आहे, त्यात एकूण किती घटक आहेत? 3 घटक आहेत। कोणते ते? 1 3 5 आणि एम जो आहे दुसरा घटक तो काय आहे? 2 4 आणि 6। तर आपल्याला काय प्रश्न विचारला आहे? एम छेद एन। आता दोन प्रकारे असतात, एक म्हणजे संयोग संच आणि दुसरा म्हणजे छेद संच। छेद संचामध्ये आपण कोणते घटक लिहितो आणि संयोग संचामध्ये कोणते घटक लिहितो हे सर्वात महत्त्वाचं आहे। छेद संचामध्ये आपण जे दोन्ही संचामध्ये सामायिक जे आलेले आहेत, कॉमन जे आलेले आहेत, सारखे जे आलेले आहेत ते घटक आपण घेत असतो आणि संयोग मध्ये काय करत असतो? जे कॉमन घटक आलेले आहेत, सामायिक घटक आलेले आहेत ते एकदाच घ्यायचे आणि उरलेले बाकीचे सर्व लिहायचे, असे दोघांचा एकत्रीकरण आपण करत असतो। या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे? एम छेद एन। आता बघा एम छेद एन, उलटा एम म्हणजे या ठिकाणी हा याचा अर्थ होतो छेद आणि याचा अर्थ होतो, यू चा अर्थ होतो संयोग। संयोग म्हणजे एकत्रीकरण, संयोग म्हणजे एकत्रीकरण, छेद म्हणजे सारखे घटक आपल्याला या ठिकाणी शोधायचे असतात। तर आता या दोन संचांमध्ये बघा कोणते घटक सामायिक आलेले आहेत ते आपण या ठिकाणी अंडरलाईन करूया। या ठिकाणी बघा एक इथे आलेला आहे का? एक तर नाही, बरोबर ना? एक मध्ये जो घटक आहे एक, हा एन या संचामध्ये नाही। त्यानंतर 3 हा घटक जो आहे तो एन या संचामध्ये देखील नाही। त्यानंतर आलेला आहे 5 हा घटक या संचामध्ये नाही, किंवा या संचामध्ये असलेले जे आहेत 2 4 6 यापैकी कुठलाही घटक या एम या संचामध्ये नाही। म्हणून आपण असं म्हणूया की या ए छेद एम या संचामध्ये कुठल्याही प्रकारचा घटक जो आहे तो घटक येणार नाही। म्हणजेच काय? तर या ठिकाणी एम छेद एन बरोबर त्याला म्हणायचं रिक्त संच। काय म्हणायचं? रिक्त संच असणार आहे। दिलेला संच जो आहे तो काय असणार आहे? रिक्त संच असणार आहे। आपलं उत्तर जे आहे ते उत्तर अशा पद्धतीचं आलं पाहिजे। त्यानंतर आता आपण बघूया पुढचा प्रश्न। पुढचा प्रश्न हा तुमच्या समोर आहे, काय आहे? खालीलपैकी अपरिमेय संख्या कोणती? काय? खालीलपैकी अपरिमेय संख्या कोणती? आता या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत। पहिला पर्याय आहे वर्गमुळात 16/25, दुसरा पर्याय आहे वर्गमुळात 5, तिसरा पर्याय आहे वर्गमुळात 9/16 आणि चौथा पर्याय आहे वर्गमुळात 196। आता जर आपण या पर्यायाची चाचपणी जर केली तर आपल्याला काय आढळून येतं? बघा आता तुम्हाला वर्ग काढता येतात, दिलेल्या संख्यांचे वर्ग काढता येतात, बरोबर आहे का नाही? आता हा जो आहे 16 कशाचा वर्ग? 16चा वर्ग काय आहे? 16 कशाचा वर्गमूळ आहे? नाही, 16 जो आहे हा 16 कशाचा वर्ग आहे? तर 4चा वर्ग आहे, बरोबर आहे? बघा 4चा वर्ग 16 आणि 16चं वर्गमूळ 4, 16चं वर्गमूळ 4। त्याचप्रमाणे 25 कशाचा वर्ग आहे? 5चा वर्ग 25, मग 25चं वर्गमूळ काय? 5, 25चं वर्गमूळ काय येणार आहे? 5 येणार आहे। म्हणजे याचं रूपांतरण आपल्याला असं मिळणार आहे, बरोबर आहे? 4/5 पुढे दशांश चिन्हात येणार नाही, परंतु ही काय झाली? परिमेय संख्या झाली। काय झाली? परिमेय संख्या झाली। आता या ठिकाणी बघा पुढचा पर्याय जो आहे तो या ठिकाणी बघूया। हा जो पर्याय आहे या ठिकाणी जर आपण पर्याय बघितला तर याच्याप्रमाणे 9चं वर्गमूळ किती येणार आहे? 3, 9चं वर्गमूळ 3 आणि 16चं वर्गमूळ 4, म्हणजे ही सुद्धा काय झाली? परिमेय संख्या झाली। पुढे या ठिकाणी बघा काय आहे? वर्गमुळात 196 कशाचा वर्ग आहे? 14चा। 196 जो आहे हा 14 गुणिले 14 केलं की आपल्याला काय मिळतं? 196। मग 196चं वर्गमूळ जे आहे ते काय असणार आहे? 14। 196चं वर्गमूळ 14 असणार आहे। मग आता मला सांगा ही जी संख्या आहे कोणती? ही जी आता आपण बघत आहोत ही संख्या, तर मी 5 ही जी आहे तिचं वर्गमूळ निघतं का? नाही, कुठल्याही प्रकारचं वर्गमूळ जो आहे ते निघणार नाही। निघालं तरी दशांश चिन्हामध्ये निघेल, पूर्ण संख्या निघणार नाही। म्हणून ही जी संख्या आहे ही संख्या काय आहे?
अपरिमेय संख्या आहे. म्हणजे आपलं येतं पर्याय क्रमांक बी, वर्गमुळात 5. लक्षात आलं. आता पुढचं उदाहरण बघूया. किंमत काढा. बघा इथं काय आहे, केवळ मूल्य दिलेले आहे. काय आहे, केवळ मूल्य. काल आपण त्या दिवशी नियम बघितले. 3 नियम होते, बरोबर आहे का नाही. 3 नियम होते. जर मधली संख्या जर धन असेल तर येणारी केवळ मूल्याची संख्या बाहेरची येते ती सुद्धा काय असते, धन असते, बरोबर. जर केवळ मूल्याची संख्या 0 असेल तर ती संख्या सुद्धा बाहेरची येणारी संख्या सुद्धा 0 असणार आहे. आणि ऋण जर असेल आतमध्ये तर ती सुद्धा बाहेर येताना धन होते, बरोबर आहे. मग आता आपण काय करणार आहोत, याच्यातली क्रिया जी आहे ती क्रिया आपण या ठिकाणी करून घेऊया. बघा काय होतंय ते या ठिकाणी. बघा 20 मधनं 7 वजा करायचे. 20 मधनं 7 गेले 13. 20 मधनं 7 गेले 13. मग 13 जी आहे, बघा ही 13 जी संख्या आहे, ही 13 ही संख्या काय आहे पुढे, ती x पेक्षा 0 पेक्षा मोठी आहे. म्हणजे जर आपण हिला 13 म्हटलं तर 13 ही 0 पेक्षा मोठी आहे. म्हणून येणारी बाहेर येणारी संख्या सुद्धा काय असणार आहे, धन असणार आहे. तुमचं उत्तर येतं 13. काय येणार आहे, 13. त्यानंतर पुढचा जो प्रश्न दिलेला आहे, संच बी हा संच ए चा उपसंच आहे. संच बी हा संच ए चा उपसंच आहे. हे आपल्याला कशात लिहायचं आहे, चिन्हात लिहायचं आहे. कशात लिहायचं आहे, चिन्हात. आता उपसंचाचं चिन्ह जे आहे ते उपसंचाचं चिन्ह आपल्याला माहिती आहे. उपसंच म्हणजे असा आडवा यू आणि त्याच्या खाली लिहायचं, बरोबर आहे का नाही. अशा प्रकारचं काय आहे, उपसंचाचं चिन्ह आहे. मग आता कोण कुणाचा उपसंच आहे, तर बी हा ए चा उपसंच आहे. मग आपण असं लिहिणार बघा, बी उपसंच आहे ए चा. म्हणजे आपलं उत्तर जे आहे ते उत्तर या प्रमाणे आलं पाहिजे. येते लक्षात, ठीक आहे. आता पुढचं बघूया आपण या ठिकाणी. बघा कृती पूर्ण करा. काय आहे, कृती पूर्ण करायची आहे. ही कृती पूर्ण करत असताना आपल्याला या ठिकाणी 2 संच दिलेले आहेत. काय आहे, ए या संचामध्ये काय आहे, 3 6 9 12 15 हे घटक आहेत. बी या संचामध्ये किती घटक आहेत, एकूण 6 घटक दिलेले आहेत. आता आपल्याला काय विचारलं, ए संयोग बी. मगाशी आपण बघितलं ए छेद बी, एम छेद एन. त्याप्रमाणे आता आपल्याला बघायचं आहे संयोग. संयोग करायचं म्हणजे एकत्रीकरण करायचं. एकत्रीकरण करत असताना जे काही डबल अंक येणार आहे, कॉमन अंक येणार आहेत, कॉमन घटक येणार आहेत, ते घटक आपल्याला एकदाच लिहायचे. आता या ठिकाणी बघा, आपण या दोघांमध्ये सामायिक असलेले कोणते आहेत ते बघा, 6 6 12 12. अजून आता या 2 घटकांव्यतिरिक्त कुठलाच घटक हा सामायिक नाहीये. मग आता आपण काय करणार, संयोगामध्ये लिहित असताना ते जे सामायिक घटक आलेले आहेत ते एकदाच लिहायचे, बाकीचे उरलेले सर्व लिहायचे. आता आपण काय करू, उतरत्या क्रमाने चढत्या क्रमाने लिहू. पहिलं काय आहे, 3, बरोबर. 3 नंतर 6 येतो. 6 हा दोन्ही ठिकाणी आलेला आहे, दोन्ही संचामध्ये आलेला आहे, तो एकदाच घ्यायचा आपल्याला. त्यानंतर येतो 9. त्यानंतर 12. 12 हा सुद्धा दोन्ही संचामध्ये दिसत आहे, त्यामुळे तो आपण एकदाच घेणार आहोत. बघा या ठिकाणी 12. 12 नंतर काय येतो रे, 15. म्हणजे आता या ठिकाणी ए या संचातले सर्व घटक निघून आलेले आहेत. आता उरलेले जे आहेत हे उरलेले सर्व बी संचातील घटक आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. बघा काय येते पुढे, त्याच्यानंतर 18, नंतर 24, 30 आणि 36. अशा पद्धतीने हे जे आहेत ए संयोग बी आपण लिहू शकतो, बरोबर आहे. या ठिकाणी तुम्हाला 1 मार्क जो आहे तो तुमचा कन्फर्म होणार आहे अशा पद्धतीने अचूक लिहिल्यानंतर. आता या ठिकाणी बघा ए छेद बी. छेद म्हणजे काय, सामायिक घटक. छेद म्हणजे काय, सामायिक. आता आपण इतकेच काढले, सामायिक घटक किती आलेले आहेत, फक्त 2 आलेले आहेत. ते म्हणजे 6 आणि 12. 6 आणि 12 हे दोनच घटक जे आहेत ते दोन्ही संचामध्ये सामायिक आहे, कॉमन आहे. म्हणून ते आपण ए छेद बी या संचामध्ये लिहू शकतो. आता इथे काय आहे, नंबर ऑफ ए. नंबर ऑफ ए म्हणजे काय, या जो संच ए दिलेला आहे या संचामध्ये एकूण किती घटक आलेले आहेत त्या घटकांची संख्या मोजून आपल्याला या ठिकाणी लिहायची आहे. बघूया काय आहे, किती संख्या घटक आहेत. बघा 3 6 9 12 15. म्हणजे 1 2 3 4 5. एकूण किती घटक आलेले आहेत,
5 म्हणून नंबर ऑफ ए यामध्ये आपल्याला उत्तर येणार आहे 5. 5 घटक या ए या संचात आलेले आहे. मग आता या ठिकाणी बघा बी या संचामध्ये सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने मोजून जे आहे ते मोजून घटक आपल्याला येणार आहेत. बघा 1 2 3 4 5 6 किती घटक आलेले आहेत 6. अशा पद्धतीने आपली कृती जी आहे ती कृती या ठिकाणी पूर्ण होणार आहे. लक्षात आलं. जर असेल जर लिहिलं असेल तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी या दिलेल्या प्रश्नांना जे काही वेटेज आहे जे काही मार्क्स आहे ते पूर्णच्या पूर्ण मार्क्स तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. लक्षात आलं. बाकीचा घटक जो आहे तो आपण पुढच्या तासाला बघू.